आप 15 से 20 दिन के अंदर आपका टैक्स भरो, गुंठेवारी क्लियर करो, वरना महानगर पालिका से बुलडोजर आपके घरों पे चलाए जाएंगे। हम ये आपके अल्फाजों का मोहब्बत से, प्यार से, दादागिरी से हम आपके लफ्ज़ों का निषेध करते हैं। ये जो शहर में जो चर्चा चल रही है कि सलम बस्ती के जो गरीब नागरिक है उनके घरों पर बुलडोज़र चलाने के काम किया जाएगा और इसमें जो गरीबों के मकानात या घर आते हैं और जो गरीबों का नुकसान होने वाला है इसमें, और इसकी भरपाई कौन करेगा। और आज हम यहाँ पर महाराष्ट्र के वाहतुक सेना के सलीम खामगांवकर साहब उपाध्यक्ष, उनसे इस बारे में तफसील से जानकारी हासिल करेंगे। और जो महाराष्ट्र वाहतुक सेना में जो पद अधिकारी है या सभासद है उनके, तो उनके भी सलम बस्ती में मकानात है और वो भी गरीब रेखा के नीचे ही आते हैं। तो उनके बारे में सलीम खामगांवकर साहब हमारे माननीय मुख्यमंत्री साहब से और यहाँ के पालक मंत्री साहब से क्या बोलना चाहेंगे, उनसे उनकी प्रतिक्रिया जानना चाहेंगे। सलीम भाई, आपका औरंगाबाद न्यूज़ में स्वागत है। और अभी जो हमने सवाल पूछा है कि जो औरंगाबाद शहर में जो सलम बस्तियां हैं उनके ऊपर जो बुलडोज़र चलाने के अहकाम जारी हुए, उस बारे में आप पूरी जानकारी दीजिए। सबसे पहले मैं मेरा परिचय दूंगा। महाराष्ट्र वाहतूक सेना जिला उपाध्यक्ष औरंगाबाद। ये जो सोशल मीडिया के ऊपर जो वायरल बयानात हो रहे हैं, इस बयानात से औरंगाबाद शहर में जो अफरा तफरी मची है, इस अफरा तफरी के अंदर हमारे जो असंगठित लोग हैं, ये जहाँ पर भी रहते हैं, इन्होंने अभी गवर्नमेंट ने पहले गैरन ज़मीनों का जो ताबे में करेगा उसके नाम पे ज़मीन करने का काम किया था। उसके साथ जिन लोगों को, जो लोग बेघर है, बेरोज़गार है, वो जहाँ पर भी रहते हैं, कई सालों से रहते आए, उसका टैक्स भरना ज़रूरी है, वाजिबी है। लेकिन हमको और आपको भी पता है कि 2019 का काल जो रहा, वो काल में सभी असंगठित और संगठित लोग का जो कारोबार है, माली हालत है, वो खराब है। और माननीय मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे साहब ने जो आदेश लिया, जो आदेश दिया कि गुंठेवारी की जाए, इस आदेश का सभी महाराष्ट्र के सभी लोगों ने इस्तकबाल किया। उस गुंठेवारी के हद तक सरकार से कोई रोष नहीं है। औरंगाबाद में जो बयानात आए हैं, आला अफसरों से आए, ये जिम्मेदार शख्सियत है, ऊंचे पैमाने पे इनकी सोच जाती है और सुशिक्षित है। इनके मुंह से ऐसे अल्फाज अच्छे नहीं लगते कि आप 15 से 20 दिन के अंदर आपका टैक्स भरो, गुंठेवारी क्लियर करो, वरना महानगर पालिका से बुलडोजर आपके घरों पे चलाए जाएंगे। हम ये आपके अल्फाजों का मोहब्बत से, प्यार से, दादागिरी से हम आपके लफ्ज़ों का निषेध करते हैं, क्योंकि हर आदमी आज परेशान है। औरंगाबाद शहर में बेरोजगारी बढ़ रही है, रोजगारी के ऊपर आपका ध्यान नहीं है।
MIDC औरंगाबाद शहर में इंटरनेशनल लेवल पे औरंगाबाद जिले की MIDC है। MIDC का काम, कंपनियां लाने का काम, औरंगाबाद शहर की जनता को रोजगार देने का काम आपका है। आप अगर ऐसे अल्फाज यूज करेंगे तो जाहिर सी बात है कि शहर में सामान्य असामान्य नागरिक का जनजीवन ये खराब होने के चांसेस हैं। इस तरीके से मैं ये बात और बताना चाहूँगा कि औरंगाबाद शहर में वक्फ बोर्ड की ज़मीन है, बाबा पेट्रोल पंप से चिकलठाने तक है, मिल कॉर्नर से जटवाड़ा रोड तक है। क्या ये ज़मीन के ऊपर आपने हथौड़ा उठाने का जिम्मा लिया? नहीं लिया। और आप जो आदमी, जो शख्सियत है, घर का जिम्मेदार है, वो रोजी रोटी कमाने के लिए 12 घंटे काम करता है और उसी के ऊपर आप ये लाद रहे हो कि 15 से 20 दिन के अंदर आपको टैक्स भरना पड़ेगा। और अगर आपने नहीं भरा तो आपने जो मकान बनाया है, फिर वो RCC का है, टीनों का है, झोपड़ों का है, आपने कभी इन बस्तियों की रहनुमाई की? कभी आपने इन बस्तियों में जाकर दौर किया? नहीं किया। तो आपको ये घरों के अंदर बुलडोज़र चलाने का हक आपको भी नहीं है और महानगर पालिका को भी नहीं है। तो आप ऐसा फैसला लेकर औरंगाबाद शहर में शांतता जिसको कहा जाता उसका भंग कर रहे हो। इसलिए हमारे पास महाराष्ट्र वाहतूक सेना के सभासद हैं। इन सभासदों ने आकर हमसे आज कहा, क्या सलीम भाई, हमें संगठना में हम आपके साथ हैं, लेकिन घर के अंदर अगर हमारे घरों पे बुलडोजर चला तो आप हमारे साथ रहोगे क्या? हमने ये कहा, महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे साहब और औरंगाबाद जिला के जिला प्रमुख अंबादास जी दानवे साहब, चंद्रकांत जी खैरे साहब, राजेंद्र जी जंजाल साहब, महापौर नंदकुमार घोडेले जी, प्रदीप जी जायसवाल साहब आमदार, संजय जी सिरसाट आमदार, इन सब का संकल्प है कि 80% समाजकारण और 20% राजकारण। अगर इसमें हमारे महाराष्ट्र वाहतूक सेना के पदाधिकारी हो या ना हो, कामगार ये संगठित है या असंगठित है, लेकिन उसके घर के ऊपर अगर बुलडोजर चलाया गया तो आपको सबसे पहले महाराष्ट्र वाहतूक सेना के सभी पदाधिकारी इनके लाशों के ऊपर से बुलडोजर चलाना पड़ेगा, तभी आपको आपका मकाम हासिल होगा। अगर आपने जो महानगर पालिका ने जो फैसला लिया अगर उसको बदला नहीं गया, हम ये नहीं कहते कि जनता से टैक्स ना लिया जाए, हम बिल्कुल चाहेंगे कि जनता से टैक्स लिया जाए, लेकिन उसको टप्पेवारी दी जाए। उसका जो घर है 20/30 का है, 20/40 का है, उसका टैक्स 40,000, 50,000, 1 लाख रुपया होता है। उसको हर महीने के अंदर 5,000 रुपये की सहूलत दी जाए। ये 1 साल तक उसका कर्जा, घर खर्चा, परिवार, दुख सुख, शादी, मेहमानी, गाड़ियों के हफ्ते, गाड़ियों का टैक्स, ये सब सोच समझकर आपने ये डिसीजन लेना चाहिए ना, ताकि महानगर पालिका की तिजोरी भरने के बारे में आप ना सोचें। महानगर पालिका की तिजोरी भरने के लिए केंद्र सरकार है, राज्य सरकार है। कौन से ठेकेदारों ने आज तक ओरिजिनल काम किया महानगर पालिका की? औरंगाबाद शहर का इतिहास जाके देखो, पूरे बरसात के अंदर बाढ़ आई, बाढ़ में तो घरा बहकर चले गए, लेकिन ठेकेदारों के घरा भरपूर है, क्योंकि जिन ठेकेदारों ने काम किया वो ठेकेदारों ने वो काम की 3 साल की हो
ये 1 महीने की भी रोड की गारंटी नहीं ली, पानी के बाढ़ में रोड भाई कर गया क्योंकि उसके अंदर माल ओरिजिनल नहीं डाला गया था। तो नुकसान शहर का है। ये शहर ऐतिहासिक है और इसमें इस तरीके की हरकत ना करे। मैं और एक सवाल पूछना चाहूँगा औरंगाबाद शहर के जिला के खासदार इम्तियाज जलील साहब से कि औरंगाबाद शहर से बाजू ही हटते राजनगर, मुकुंद नगर, ये जो नगर है इनका महानगर पालिका में कौन से महानगर पालिका में नोंद है? इनको कौन सी सहूलत दी गई? इनको कोई सहूलत दी नहीं गई। दूसरी बात, औरंगाबाद शहर से 7 किलोमीटर पर पड़ेगा वो मिटमिटा कासमबरी दरगाह एरिया आता है। वो एरिया के अंदर जो लोग रहते हैं वो लोगों के लिए पानी का सवाल है, डेनिस का सवाल है, दवाखाने का सवाल है, बच्चों के महानगर पालिका के स्कूल का सवाल है। आपने इन चीज़ों पे ध्यान नहीं दिया और आप कहते हो कि हम इनकी टैक्स अगर नहीं भरे तो हम इनके झोपड़े घर बर्बाद करेंगे, उद्ध्वस्त करेंगे, बुलडोजर चलाएंगे। पहले क्या आप इन चीज़ों में राजी हैं? क्या आपने इन बस्तियों का विकास किया? नहीं किया। अगर आपने इन बस्तियों का विकास नहीं किया तो आपको बस्ती तोड़ने का कोई अधिकार नहीं है। और अगर आप ये अधिकार जनता से छीनना चाहोगे तो जनता राजा भी बनाती है, प्रजा भी बनाती है और जनता रास्ते का भिखारी भी बनाती है। ये आपको भी पता है, मुझे भी पता है। जय हिंद, जय महाराष्ट्र। कि जनता का औरंगाबाद शहर में कितना बुरा हाल है जो सलम बस्ती में रहते हैं। और आपने राजनगर, मुकुंद नगर का भी बताया है और कासिमबरी दरगाह का भी बताया है आपने। तो औरंगाबाद शहर में हज़ारों एकड़ ज़मीन वक्फ बोर्ड के मातहत आती है। तो क्या आप ये सरकार से ये मांग करेंगे कि जो गरीब है जिनके पास घर नहीं है, तो आप मुख्यमंत्री साहब से मांग करेंगे कि गरीबों को 600 का प्लाट वक्फ की तरफ से, महाड़ा की तरफ से उनको घर बनाने का काम किया जाए? क्या आप इसकी मांगनी करेंगे माननीय मुख्यमंत्री साहब से? जी बिल्कुल करेंगे। महाराष्ट्र के शिवसेना के नेता, महाराष्ट्र के लाड़के मुख्यमंत्री और हमारे महाराष्ट्र वाहतूक सेना के नेता उद्धव जी ठाकरे साहब, इनसे मैं गुजारिश करूंगा कि वक्फ बोर्ड की ज़मीन औरंगाबाद शहर में भी है, ज़िला में भी है, ग्रामीण में भी है। इनके लिए जिसको घरकुल कहा जाता ग्रामीण में चल रहा है, औरंगाबाद शहर में नहीं है। जो बेघर है उनका सर्वे किया जाए, उनको घर दिलाया जाए। जो किराए से रह रहे हैं, जो औरंगाबाद शहर में शहर की आबादी बढ़ती जा रही है, क्यों बढ़ रही है? इसका रीज़न है ग्रामीण भाग में काम नहीं होता। और औरंगाबाद इसलिए डेवलपमेंट हो रहा है कि औरंगाबाद में इंटरनेशनल MIDC है और MIDC के अंदर रहते हुए ग्रामीण भाग से जो भी लोग यहाँ पर आए हैं वो किराए से रह रहे हैं। उनका किराया चलाना मुश्किल है, किराया देना मुश्किल है, कारोबार चलाना मुश्किल है। और जिन लोगों ने घर लिया है, जो घर में रह रहे हैं, उसका टैक्स मांगने के लिए जो अफरा तफरी का आवाज़ उठाई जा रही है, मैं हमारे आला अफसर, हमारे मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे साहब से गुजारिश करूंगा, महाराष्ट्र वाहतूक सेना की ओर से, क्या जो बेरोजगार है, जो बेघर है, जो बेरोजगार है उनको रोजगार दिया जाए और जो बेघर है उनको घर दिया जाए। और मुझे ये उम्मीद है कि हमारी मांगनी खाली नहीं जाएगी। बस्ती में जो रहने वाले जनता है, गरीब, उनको परेशान किया गया समझो, तो फिर वो इलेक्शन में किस तरह से सहभाग होंगे? और आपकी पार्टी शिवसेना जो आघाड़ी सरकार में आपका मुख्यमंत्री है, शिवसेना पार्टी से मुख्यमंत्री है आपके, तो आप फिर जनता ने किस सामना कैसा करेंगे इलेक्शन में? क्या लेके मुद्दे लेकर जाएंगे आप, वो बताइए। पहली बात तो मैं ये कहना चाहूँगा कि महाराष्ट्र में जो महाविकास आघाड़ी है, महाविकास आघाड़ी की बदौलत
महाराष्ट्र की सरकार चल रही है और महाराष्ट्र की सरकार चलते समय जो औरंगाबाद का विकास का मुद्दा रहा, ये मुद्दे के हेतु में जो यहाँ के एमपी साहब हैं, खासदार साहब, जिन्होंने ये बड़गा उठाया और ये बयान दिया कि भाई 15 से 20 दिन तक आप टैक्स भरो, नहीं तो आपके घरों पर बुलडोज़र चलाए जाएंगे। तो ये राजकारण का विषय है, इसमें राजकारण है। अगर ये आप सवाल पूछ रहे, आपका सवाल बहुत बढ़िया है। अगर महाविकास आघाड़ी के एक भी आमदार, खासदार या मिनिस्टर इन्होंने अगर ये बयान दिया होता तो ये प्रश्न क्वेश्चन है। लेकिन इसमें जो एमआईएम के खासदार हैं, इन्होंने जो ये बयान दिया, इनको जनता ने हंसी खुशी सुबह में आमदार, शाम में खासदार बनाया। तो ये उन्होंने सोचना चाहिए, क्या हम क्या कर रहे हैं, जनता हमें इसका क्या जवाब देगी। रहा सवाल महानगर पालिका का इलेक्शन है, तो इलेक्शन का हम सत्ताधारी पार्टी में काम कर रहे हैं, संगठन में काम कर रहे हैं। हमको ये मालूम है कि महानगर पालिका के अंदर सत्ता किसकी बनने वाली है। जिन लोगों को डर है सत्ता नहीं बनने का, वो इस तरीके की हड़बड़ाहट के काम कर रहे हैं और सरकार को बदनाम करने का काम कर रहे हैं। महाराष्ट्र की सरकार सब जनता जानती है, जनता नहीं पूरा इंडिया जानता है, पूरा भारत जानता है कि महाराष्ट्र के मुख्यमंत्री जिस तरीके से काम कर रहे हैं वो लाड़के मुख्यमंत्री है, महाराष्ट्र के नहीं, पूरे भारत के लाड़के मुख्यमंत्री है। हर राष्ट्र की जनता उनको लाइक कर रही है, औरंगाबाद की जनता भी उन्हीं को लाइक कर रही है। जो लोगों को मुख्यमंत्री साहब का काम करने का तरीका पसंद नहीं आ रहा या केंद्र सरकार से निधि नहीं मिल रही है, महाराष्ट्र सरकार तो दे रही है लेकिन केंद्र सरकार से निधि नहीं मिल रही है, इसलिए महानगर पालिका की तिजोरी बजा रहे हैं, उसमें खड़खड़ाहट आ रही है, इसलिए गरीबों पे बर्डन डाल रहे हैं, इस तरीके के अल्फाज आ रहे। तो इसमें महानगर पालिका के इलेक्शन में अभी हमें कोई आदेश नहीं आया, जिस टाइम आदेश आएंगे हम आपको ज़रूर बताएंगे। जय हिंद, जय महाराष्ट्र। हमने सलीम भाई खामगांवकर साहब से बातचीत किए, पूरी तफसीली मालूमात लिए। तो सलीम भाई खामगांवकर साहब ने बताया कि आघाड़ी सरकार महाराष्ट्र में बहुत अच्छी चल रही है और हमारे माननीय मुख्यमंत्री साहब भी बहुत अच्छा काम कर रहे हैं और आने वाले महानगर पालिका के इलेक्शन में उनका पूर्ण एतमाद है कि महानगर पालिका में उनका ही, आघाड़ी सरकार का ही मेयर रहेगा और कुछ जो पार्टियां हैं विपक्षी, तो उनके अंदर ही इलेक्शन को लेकर कुछ बौखलाहट है, ऐसा सलीम साहब का कहना था। और सलीम साहब ने ये भी कहा कि जो सलम बस्ती में गरीब जनता है, जिनके घरों पर बुलडोज़र चलाने के लिए कहा गया है, तो उनके लिए वो मुख्यमंत्री साहब से वार्तालाप करेंगे और उनको हक दिलाएंगे उनका। सर, आपला नाव सांगा आणि आपण महाराष्ट्र वाहतूक सेनेमध्ये आपलं पद काय आहे आणि तुम्हाला काय म्हणायचं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांना आणि महानगरपालिकेचे जे कमिशनर साहेब आहे त्यांना काय म्हणायचं आहे की जे अनधिकृत जे सलम बस्ती आहे त्यांच्यावर जे निर्णय आलेला आहे की बुलडोझर चालवण्याचं काम करण्यात येणार आहे, त्यांना असं नोटीस देणार आहे ते की गुंठेवारीमध्ये तुम्ही तुमचं नाव टाका। आता गुंठेवारीची जे फीस आहे ते आम्ही माहिती काढली, त्यांची फीस कमीत कमी 25 ते 30 हजारपर्यंत आहे। असं गोरगरीब जे ऑटो चालक आहे, जो प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतात, तो त्यांच्याकडे इतकी मोठी रक्कम कुठून येणार आहे 25 ते 30 हजार, त्याच्याबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम जय महाराष्ट्र। मी स्वामीनाथ वीर, महाराष्ट्र वाहतूक सेना पूर्व शहराध्यक्ष, आणि तुमचं पण अभिनंदन करतो। महत्त्वाची गोष्ट, माझ्याबरोबर माझे सहकारी मित्र आणि पक्षाचे औरंगाबाद शहराचे ज्यांचं आम्ही नेतृत्व स्वीकारतो असे सलीमभाई खामगांवकर शहराध्यक्ष, कॅप्टन साहेब आहे, यांच्या उपस्थितीमध्ये औरंगाबाद शहराचे काही पदाधिकारी आहेत। आणि आता 4-5 दिवसापूर्वी एक बातमी लागली होती पेपरला की ग्रीन झोनमध्ये आणि अनधिकृत वस्ती
ज्याला आपण उठवणार आहोत. अशा पद्धतीने ही बातमी लागल्यापासून औरंगाबाद शहरामध्ये ज्या पद्धतीने ही बातमी उसळली, अगदी त्याच पद्धतीने आज रोजी तळागाळामध्ये काम करणारा जो कामगार वर्ग आहे त्याच्या झोपा उडवल्यात. अक्षरशः मुलाबाळाकडे सुद्धा त्यांचं पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. आणि आपल्या औरंगाबादचे जे लोकप्रतिनिधी आहेत यांनी सुद्धा त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं ते काय म्हणतात ते तूप टाकल्यासारखं काम केलं की एवढ्या दिवसामध्ये तुम्ही अशा पद्धतीनं याचा कर भरा, नाही तर अनधिकृत वस्तूवर आम्ही बुलडोजर फिरवणार आहोत. ठीक आहे, मान्य करतो आम्ही. अनधिकृत वस्तीवर तुम्ही बुलडोजर फिरवत आहात. अहो, तुम्ही अनधिकृत वस्ती उठवायला निघालात आणि अनेक संस्थांना पाहतोय मी, त्याला आपण चॅरिटी टेबल म्हणतो, त्यांना 40 एकर 100 एकर तुम्ही जमिनी देत आहेत, ह्या अधिकृत करून देत आहेत. तुम्हाला त्या चालतात कारण त्यांच्याकडनं तुम्हाला त्यांचं योगदान कसं लागतं, त्यांच्याकडनं काय भेटतं आम्हाला ते माहिती नाही आहे. पण आज ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलेलं आहे की अनधिकृत वस्ती तुम्हाला उठवणार आहे. आज मी ज्या वार्डामध्ये राहतो, वार्ड क्रमांक 86, पूर्वीचा 90 होता, आता 86 आहे आणि हा ग्रीन झोनमध्ये येतोय. औरंगाबाद शहरामध्ये अशा पद्धतीने अनेक वार्ड आहेत. आणि ॲक्च्युली माझ्या वार्डामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये पाहिलं तर दानवे साहेब येत आहेत आणि आमदारकीमध्ये पाहिलं तर बागडे नाना येत आहेत. पाहिलं तर एकाच पार्टीचे 2 नेते असून सुद्धा त्यांचं गेल्या 10 ते 15 वर्षापासून कुणाचंही लक्ष नाही आहे. अहो ठीक आहे, मान्य करतो. असं जर लोकप्रतिनिधींनी जर जनतेची दिशाभूल करून जर त्यांच्यावर अन्याय अत्याचार करायचा प्रयत्न केला तर मला सांगा जनता कोणत्या पद्धतीने जिवंत राहणार आहे हो? एक तर 3 वर्षापासून पाहतोय लॉकडाऊन लागलेला आहे. लॉकडाऊनमधून कुठं पोटाची खळगी भरण्यासाठी काही लोक गावं सोडून गेले होते, आता ते परत येऊ लागलेत. थोड्या पद्धतीने कसं तरी स्वतःची सुधारणा करू लागलेत आणि स्वतःचा निवारा म्हणून कुठं तरी 600 स्क्वेअर फीट म्हणा, 300 स्क्वेअर फीट म्हणा, जेवण पत्र्याचं शेड म्हणा किंवा 600 स्क्वेअर फीट बांधकाम करून ते राहत आहेत. महानगरपालिकामध्ये स्वतःची जागा अवेलेबल करून स्वतःचं निवारण करण्यासाठी ते त्या पद्धतीने तिथं राहून ते त्यांच्या परिवारामध्ये उदरनिर्वाह करतात. विद्यार्थ्याचं म्हणजे मुलाबाळाचं शिक्षण वगैरे करतायत. आणि त्याच्यामध्ये नंतर परत असं माहिती जर पडलं की माझ्या प्रॉपर्टीवर बुलडोजर फिरणार आहे, मला सांगा तो माणूस कामधंदा करील, लेकरबाळाला शिकवल का त्या प्रॉपर्टीच्या पाठीमागं लागल? अहो आहे त्या पद्धतीमध्ये अटॅक येऊन मारून जाईल ना. आणि अशा पद्धतीने औरंगाबाद शहरामध्ये 70% प्रॉपर्टी आहे, बरोबर आहे ना. आता लिगल प्रॉपर्टी आणि अनलिगल प्रॉपर्टी ह्याचा जो दृष्टिकोन आहे, पाहण्याचा दृष्टिकोन चांगल्या पद्धतीने जर पाहिलं तर लिगल प्रॉपर्टी आणि अनलिगल प्रॉपर्टी जर लिगल करून घ्यायचं असेल, यांच्याकडे कायदा आहे, यांच्याकडे सुव्यवस्था आहे, यांच्याकडे कर्मचारी आहेत. अहो त्या पद्धतीने त्याचं जे काय म्हणतात ते जे कमवत आहेत त्यांचं जे उत्पन्न आहे त्या पद्धतीनं तुम्ही त्यांना कायद्याच्या तरतुदीमध्ये बसवा. त्यांना जर ग्रीन झोन असेल तर येलोमध्ये घ्या. ते का आम्ही करणार आहेत का? आम्हाला माहिती नव्हतं. आमच्या परिस्थितीनुसार आम्ही ते जसे 2 पैसे जमा केले त्या पद्धतीने प्रॉपर्ट्या घेतल्या आणि उदरनिर्वाह चालवण्यासाठी आम्ही तिथं स्थायिक झालेलो आहेत. काही 10, 20, 25 वर्षापासून तिथं राहत आहेत आणि आता हे बुलडोजर फिरवायला निघालेत. यांची का मालकीची जमीन आहे का ती? महानगरपालिका म्हणा, महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जेवढी जमीन येते ती का महानगरपालिकेने त्यांना का दान दिलेली आहे का? अहो कोणाकडे रजिस्ट्री आहे, 7/12 आहे. आज रोजी काही ग्रीन झोनमध्ये महानगरपालिकेने टॅक्स लावलेले आहे, त्यांना शौचालय सुद्धा तिथे दिलेले आहेत. त्यावेळेस का नाही पाहिलं यांनी? ही अनधिकृत वस्तू आहे, इथं वस्ती आहे आणि इथं येलो झोन नाही आहे आणि इथं वस्ती राहत आहेत, तर मग यांना आपण सुविधा देऊ शकत नाही. टॅक्स लावताय वेळेस तुम्ही टॅक्स लावून घेताय, सर्वे करताय, टॅक्स लावताय. महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये ज्या योजना असतील त्याचा लाभ देण्यासाठी तुम्ही अजून काही प्रोत्साहित करा त्यांना. सांगा आम्ही ठीक आहे मान्य करतो, आम्हाला काही कळत नसेल, कायद्याच्या तरतुदीमध्ये आम्ही बसत नसेल, आम्हाला त्याच्या पुढचा अभ्यास नसल्यामुळे ह्या चुकी होतात ना. पण त्या चुकीला दुरुस्ती करण्यासाठी मार्गदर्शन तुम्ही करा, तुमची टीम तयार करा, तुमचे महानगरपालिकेचे कर्मचारी नेमा, त्यांना त्या पद्धतीने मार्गदर्शन करण्याचे आम्हाला सांगा. आमच्या झोपा उडवू नका ना. आम्हाला त्या पद्धतीने सांगा की तुम्ही ज्या ग्रीन झोनमध्ये राहताय, ठीक आहे येलो झोन म्हणा, ग्रीन झोन म्हणा, येलो झोनची तुम्ही नियमित 2021 पर्यंत जेवढ्या प्रॉपर्टी आहेत तुम्ही ती नियमित करून त्याला टॅक्स लावून घेऊ लागले, मान्य करतो. आणि ठीक आहे ते मान्य टॅक्स लावा, सगळं करा, तुमच्या पद्धतीने करा. पण ग्रीन झोनचे जे लोक आहेत हे कुठं जाणार आहेत? महानगरपालिका हद्दीमध्ये ग्रीन झोन आणि येलो झोन त्या पट्ट्यामध्ये तरतूद. आता ठीक आहे जसं की देवळाई होती पहिली ग्रीन झोनमध्ये होती, आता येलोमध्ये आणली. मग तुम्हाला बाकीच्या प्रॉपर्टी येलोमध्ये आणण्यासाठी अडथळा काय निर्माण आहे? माननीय महोदय मुख्यमंत्री साहेबांना माझं एवढंच म्हणणं आहे की ज्या पद्धतीने कामगार वर्ग ज्या ठिकाणी राहत आहेत त्याच ठिकाणी तो राहील, शेवटपर्यंत राहील. आणि त्याच्या जे अडचणी तरतुदी आहेत आम्ही तुम्हाला मनातून बेंबीच्या देठापासून सांगतोय की आमच्या अडचणी तुम्ही सोडवा. कारण की आज आपली सत्ता आहे, माझी सत्ता आहे, आमची सत्ता आहे.
आणि या सत्तेच्या माध्यमातून आमचा एवढा विश्वास आहे की आमचं सरकार आमच्याशी 100% पाठीमागे खंबीर उभा आहे. जर कुणी एखादा लोकप्रतिनिधी जर एखादा म्हणण्यापेक्षा शहराचा जर नामांकित लोकप्रतिनिधी जर आमच्यासारख्या लोकांची म्हणजे ज्यांना ते निवडून देत आहेत ह्या लोकांची जर दिशाभूल करून तुमच्या घरावर बुलडोजर फिरवणार आहेत असं जर म्हणत असत त्या लोकप्रतिनिधीला मी आज ठामपणे सांगतो, आज रोजी तुम्ही ज्या पद्धतीने शब्द वापरत आहात ते शब्द चुकी मागून ते वापस घ्या आणि महानगरपालिकामध्ये त्या पद्धतीने काम करा जे जनतेला हवं आहे. महानगरपालिकामध्ये ते काम केल्यानंतर इथून पुढे अशा काही चुकी करू नका जेणेकरून जनता तुमच्याकडे दुसऱ्या दृष्टिकोनानं पाहिल आणि त्याचा रोष म्हणून काही सांगता येणार नाही. जनता रस्त्यावर लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरू शकते, कलेक्टर साहेबाकडे जाऊ शकते, बरोबर, तिथं आपले म्हणणे मांडू शकते. पण ही वेळ येऊ देऊ नका जेणेकरून रोज बुडवून त्यांना मोर्चा करायची, तुमच्यापर्यंत यायची किंवा त्यांच्यावर काही अडीअडचणी परत येतील अशा पद्धतीने निवारण करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी असं काही प्रोत्साहित करा, तिथं कॅम्प लावा. आणि जर तुम्हाला काही करता येत नसेल तर किमान माननीय महोदय मुख्यमंत्री साहेब आपलं सरकार यांच्याकडे मागणी करा की ग्रीन झोनमधला औरंगाबाद शहराच्या आतला पट्टा जो आहे महानगरपालिकेला लागून आहे, महानगरपालिकाच्या हातीमध्ये आहे. अहो महानगरपालिका सोडली तर तुम्ही 25 किलोमीटरपर्यंत येलो पट्टा करताय, तिथं बिल्डरला जमिनी विकताय, बरोबर ना. बिल्डर जमिनी घेतात, बंगले बांधतात, 25-25, 30-30 लाख रुपयाला एक रो हाऊस म्हणा, फ्लॅट म्हणा. अहो आमची महिन्याकाठी 1 लाख रुपये उत्पन्न नाही, ते 25 आणि 30 लाखाची घरं कोण घेणार आहे. आमच्या विद्यार्थी जर आमचा परिवारातला जर मुलगा एखादा शाळेत जात असेल तर त्याला महिन्याला वर्षाला जो खर्च होतोय शिक्षणावर हा आम्ही महानगरपालिका अंतर्गत महानगरपालिकेच्या शाळेमध्ये त्याला घालून आम्ही आमचा उदरनिर्वाह करून त्याला कशा बसत शिकवतो आहोत. त्याच्यामधून एवढा मोठा भुर्दंड आम्ही भरू शकत नाही. मी म्हणजे महानगरपालिकेत येणारी सगळी ग्रीन झोन वसाहत. मी ज्या वसाहतीमध्ये राहतोय ती वसाहत म्हणजे राजनगर आणि मुकुंदनगर. मुकुंदवाडी परिसरमध्ये पट्टीच्या पलीकडं रेल्वे गेट नंबर 56, बंबाटनगर, राजनगर, मुकुंदनगर, स्वराजनगर, पंचशील नगर ही वसाहतीमध्ये मी 2001 पासून राहत आहे. 2001 पासून मी तिथली परिस्थिती माझ्या नजरेने प्रत्येक घर माझ्या नजरेसमोर बसलेलं आहे, प्रत्येक वस्ती माझ्या नजरेसमोर बसलेली आहे. सगळ्याचं सुख दुःख अडी अडचण सगळी मला माहिती आहे. तशा अनेक वस्त्या आहेत. मी हे म्हणाल नाही राजनगर मुकुंदनगर पुरतं मी मर्यादित आहे. औरंगाबाद शहराला लागून अशा अनेक वस्त्या आहेत जिथं कमान लाखो लोक राहत आहेत आणि ते आज रोजी महानगरपालिकाला मतदानसुद्धा करतायत, ते वार्डामध्ये आहेत. मला एक सांगा, महानगरपालिकाच्या हद्दीमध्ये लोकप्रतिनिधी ज्यावेळेस मतदान येतं त्यावेळेस त्यांच्या घरापर्यंत रात्रीच्या 3-3 वाजेपर्यंत जातात तो पत्ता काढून. मग आता महानगरपालिकेमध्ये जर ग्रीन झोन आणि येलो झोनचा प्रश्न येतो त्यावेळेस हे कुठं गायब होतात, बरोबर आहे. त्यासाठी सर्वप्रथम आता जर महानगरपालिकेचं इलेक्शन लागलं त्याला आम्ही पहिली गोष्ट आम्ही त्याचा निषेध म्हणून आम्ही बहिष्कार टाकणार आहोत. राजनगर मुकुंदनगर आणि जे आमच्याबरोबर येणारे ग्रीन वस्तीमधले जेवढे लोक आहेत त्यांना संघटित करू. आणि त्याच्यानंतर जर आमचं कोणी ऐकतच नसेल तर लोकशाही मार्गानं महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या माध्यमातून आमच्या औरंगाबाद जिल्ह्याचे शहराचे वार्डातले पदाधिकारी जेवढे आमच्याबरोबर येईन त्यांचा मनोगत व्यक्त करून एक मिटिंग घेऊन त्या विषयावर आम्ही आमच्या पद्धतीनं लोकशाही मार्गाने घरापासून ती कलेक्टर ऑफिसपर्यंत मोर्चा काढायची गरज पडली तर मोर्चा काढू, त्यांना निवेदन देऊ, त्या निदर्शनं करू, मोर्चा बांधणी करू. आम्हाला अटक केलं तरी चालन, आम्हाला मध्ये टाकलं तरी चालन. त्यांनी आमच्यावर काय आणि आत्तापर्यंत अन्याय अत्याचार झालेला आहे. गेल्या 2001 वर्षापासून आम्हाला तिथं कसलीही सुविधा नाही. 5 वर्ष झालं वाढ झालेला आहे. 5 वर्षामध्ये एकही प्रकारचा कसला रोड नाही, रस्ता नाही, ड्रेनेज आता कुठंतरी आलेली ते आमच्या संघर्षामुळे आलेली आहे. महानगरपालिकाचा नगरसेवक तिकडं 5 वर्षापासून कधी फिरकला नाही, त्याला हे सुद्धा माहिती नाही की तिथं नेमकं काय चाललं आहे. राहिली गोष्ट फुलंब्री मतदारसंघामध्ये येणारे 12 ते 15 वार्ड, त्याच्यामध्ये 12-15 पैकी काही महानगरपालिकाच्या योजना घेतात ते वार्ड पण आहेत, काही दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत बसतात त्याच्यामुळे त्यांचा पण विकास होत आहे. आणि काही गुंटेवारीमध्ये काय असतील तर त्यांचं जसं की मुकुंदवाडी गाव झालं, काय म्हणतात माडा कॉलनी झालं, तिथं तर पूर्ण सिडकोच आहे. सिडको म्हणलं तर विषयच नाही. ते जंगलात बी म्हणलं तर ते त्यांच्या पद्धतीने ते काय म्हणतात की जंगल जरी असलं तरीही येलो झोन. आणि जिथं वस्ती राहते, जिथं लोक राहतात, जिथं सुखादुखामध्ये एकत्रित येऊन राहतात तिथं ग्रीन झोन. त्या ग्रीन झोनचा अर्थ अजून ज्या जनतेला कळायला नाही ते ग्रीन झोनमध्ये राहतात ना, बरोबर ना. ह्या ग्रीन झोनच्या अर्थाला, ग्रीन झोनच्या शब्दाला बळी पडून आज जे लोक बळीचा बकरा बनून 1,00,000, 1.5 लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख लोक औरंगाबाद शहरामध्ये
ज्या ज्या पद्धतीने राहत आहेत त्यांना माझं सांगणं आहे की बाबा रे, तुम्ही तुमच्या पद्धतीनं कोणाच्याही शब्दाला बळी पडून तुम्ही पाठीमागं खचू नका. आपल्या लेकरा बाळाकडे लक्ष द्या, कामधंद्याकडे लक्ष द्या. जर तुमच्यावर काही अन्याय अत्याचार झाला तर महाराष्ट्र वाहतूक सेनातर्फे प्रणित शिवसेना प्रणित महाराष्ट्र वाहतूक सेनेतर्फे तुमच्या पाठीमागं औरंगाबाद शहराचे शाखा अध्यक्षापासून ती प्रदेशाध्यक्षापर्यंत सगळे तुमच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहेत. त्याच्यामध्ये मी स्वामीनाथ वीर औरंगाबाद शहराध्यक्ष, जिथं गरज पडेल तिथं अर्ध्या रात्रीचं म्हणजे आम्ही सर्व टीम तिथं येऊ आणि त्या होणाऱ्या अन्याय अत्याचाराला सगळ्यात अगोदर आम्ही पुढे जाऊन सामोरे जाऊ. तुमच्यावर कसल्याही पद्धतीचं बर्डन येत असेल तर आम्हाला कधी अर्ध्या रात्रीचं सांगा. शिवसेनेच्या साध्या शाखा अध्यक्षाला जरी सांगितलं ते तुमच्यापर्यंत येऊन तुमच्या मैं इब्राहिम मोमीन, कैमरामैन शेख फरहान के साथ।